नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या एका बड्या नेत्यांनी अखेर केलंय कबूल. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी अखेर कबूल केलं आहे. मित्रांनो, काय प्रकरण सविस्तर बातमी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. महाविकास आघाडीच्या निमित्तानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दुरावा निर्माण झाला. दोन्ही पक्षातील नेते एकमेकावर सातत्याने चिखलफेक करताना पाहायला मिळत असतात. मात्र त्यानंतरही दोन्ही पक्षामधील नेत्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून एकमेकांशी गप्पा गोष्टी करताना दिसतात. अशीच एक घटना विधिमंडळातील पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाली आहेत. विधान भवन परिसरात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी दरेकरांना शिवसेनेत यावं लागेल असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्यात चांगल्याच गप्पा रंगल्याचे पाहायला मिळालं. यावेळी प्रवीण दरेकर यांनी बोलताना मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकर यांना थेट त्यांच्या पक्षात येण्याची ऑफर देऊन टाकली. यानंतर प्रवीण दरेकरांनी दिलेल्या उत्तराने सर्वांना हसू फुटलं. पुनर्विचार प्रकल्पाच्या अभ्यास गटाचा अहवाल प्रवीण दरेकर हे उद्धव ठाकरे यांना देत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी तू प्रामाणिकपणे काम करत असशील तर मी कधीही तुझ्याशी बोलायला तयार आहे असं म्हटलं. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी 100% मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहेत. माझ्या प्रामाणिकपणावर कुणीही शंका घेऊ शकत नाही असं म्हटलं. जे बोगस शिवसैनिक आहेत त्यांना जरा सांग, तू प्रामाणिकपणाने मराठी माणसासाठी काहीतरी करत असशील तर मिळून करू, पण तुला परत शिवसेनेत यावं लागेल असं म्हटलं. यावर प्रवीण दरेकरांनी आपण सगळे एकत्र येऊया असे देखील म्हटलं आहे. मित्रांनो, आपल्याला या बातमीबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा.